चेहरा साधा बोळा आणि लफडी सोळा. ऑफिस लफड्यांमध्ये भारत देश हे जगामध्ये दुसऱ्या नंबरला आलेला आहे मित्रांनो. किती अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी, की अशा गोष्टीमध्ये आम्ही पुढे चाललेलो आहे, ज्याच्यामुळं काही लोकांचे संसार उद्ध्वस्त होऊन जातात. एकमेकांवरती विश्वास होणारे पती-पत्नी त्यांच्यामध्ये दुरावा येतो, त्यांच्यामध्ये दरार पडते. त्यांचा पोरगं जे आहे ते बोर्डिंगमध्ये शिकतं आयुष्यभर. त्यांच्या पोराच्या करिअरची वाट लागते. दोघा माय-बापांना सेपरेट झाल्यावरती मित्रांनो, दोघांचं प्रेम राहत नाही. कशामुळं? तर अक्षरशः या लफडी करणाऱ्या हरामखोरांमुळं. मित्रांनो, हे 18-18, 20-20 वर्षाचे नालायक ज्यावेळेस ऑफिसमध्ये जातात ना, यांचं लक्ष 40-45 वर्षांच्या बायांवरती असतं. लाज वाटली पाहिजे ह्यांना. आणि अक्षरशः 40-45 वर्षांची ही म्हातारी आतमध्ये पडलेली आहेत ना, त्यांचं लक्ष 20-20, 22-22 वर्षांच्या पोरीवरती असतं. ह्यांना असा लातात घालून हाणलं पाहिजे. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये दोन्हीकडनं चुकी आहे खरं म्हणलं तर. रिस्पॉन्स करणं तेवढाच मोठा गुन्हा आहे मित्रांनो. दोघींकडनं रिस्पॉन्स येतो. ह्यांच्यामध्ये अफेअर घडून येतात आणि पुढे जाऊन डायव्होर्स लेव्हलला ह्या गोष्टी जातात मित्रांनो. एकमेकांना सोडून देतात, काडीमोड होतो आणि त्याच्यानंतर काय मित्रांनो, ते लहान पोरगं चिमुकलं 5-6 वर्षाचं असतं. त्या बोर्डिंग स्कूलमध्ये त्याला टाकलं जातं. ते तिथं आयुष्यभर शिकतं. त्याच्या आयुष्यात त्याला माय-बाप दुसरे दोघं जण असे बघायला भेटत नाही. अक्षरशः तो रडतो, किंचाळतो त्या बोर्डिंग हाऊसमध्ये. परंतु त्याचे आई-वडील तिथे येत नाहीत. कारण मित्रांनो, आई-वडिलांचा माज, आई-वडिलांची खाज जिरवून घेतली त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्या लहान मुलांचा, निष्पाप लहान मुलांचं आयुष्य बरबाद होतंय.